जिल्ह्यातील गॅस एजन्सीसमोर गर्दी होऊ नये यासाठी प्रशासनाने 23 मार्च रोजी स्पष्ट आदेश दिले आहेत. तरी काही ठिकाणी गॅस एजन्सीसमोर सिलेंडरसाठी लाईन आणि गर्दी होत असल्याचे दिसून आले आहे. तरी गॅस कंपन्यांनी गॅस एजन्सीसमोर गर्दी होणार नाही, तेथून गॅस सिलेंडरचा पुरवठा होणार नाही, त्याप्रमाणेच अवैध गॅस सिलेंडर विक्री होऊ नये याबाबत सूचना द्याव्यात. अन्यथा प्रशासनाकडून अशा गॅस एजन्सीवर अत्यंत कठोर कारवाई करण्यात येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात गॅस पुरवठा करणाऱ्या कंपन्यांच्या प्रतिनिधींसमवेत आयोजित बैठकीत जिल्हाधिकारी आशीर्वाद मार्गदर्शन करत होते. जिल्हाधिकारी आशीर्वाद पुढे म्हणाले, गॅस कंपन्यांनी गर्दी होत असलेल्या एजन्सींची यादी प्रशासनाला द्यावी. संबंधित गॅस एजन्सीच्या कर्मचाऱ्यांनी तिथे येणाऱ्या नागरिकांना गॅस सिलेंडर पुरवठ्याच्या अनुषंगाने सौजन्याने माहिती सांगावी. ग्रामीण भागातील एजन्सीसमोर गर्दी होत आहे का, या अनुषंगाने संबंधित सर्व तहसीलदार यांच्याकडून अहवाल मागवण्यात येत आहे. दोन्ही अहवालांची पडताळणी करून आवश्यक त्या गॅस एजन्सीला पोलीस संरक्षण देण्याबाबतची कार्यवाही केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. सर्व गॅस कंपन्यांनी वरिष्ठ स्तरावरून सोलापूर जिल्ह्यासाठी दैनंदिन किती प्रमाणात गॅस पुरवठा केला जात आहे, त्याचे वितरण कशा पद्धतीने होत आहे याची माहिती दुसऱ्या दिवशी 12 वाजेपर्यंत पुरवठा विभागाला सादर करावी, अशी सूचना जिल्हाधिकारी आशीर्वाद यांनी दिली. प्रशासन आणि सर्व गॅस कंपन्या यांच्यामध्ये समन्वय व संवाद असला पाहिजे. त्यामुळे नागरिकांना विहित पद्धतीने व वेळेत गॅस पुरवठा उपलब्ध करण्यात अडचण निर्माण होणार नाही, असेही त्यांनी सांगितले. अशाच नवनवीन अपडेटसाठी जनता राज्य न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका.